देवणी पोलीस ठाण्यात नूतन पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांचा सत्कार, तर माणिकराव डोके, प्रदीप गोंड यांना निरोप। देवणी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांचा सत्कार, तर नुकतेच बदली झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके व पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गौंड यांचा देवणी तालुक्याच्या वतीने निरोप समारंभ ठेवण्यात आला होता। दिनांक 12 जून 2025 रोजी देवणी पंचायत समिती सभागृहात निरोप समारंभ व सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निलंगा उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर, तर प्रमुख अतिथी म्हणून देवणी तहसीलचे तहसीलदार सोमनाथ वाडकर व गटविकास अधिकारी सागर वरंडेकर हे उपस्थित होते। यावेळी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार समूहाकडून व देवणी तालुका पोलीस पाटील संघटनेकडून विविध मान्यवर, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्याबद्दल आपापले मनोगत व्यक्त केले। तर निरोप समारंभाची सत्कारमूर्ती असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांनी सांगितले की देवणी तालुक्यातील लोकसहकार्याचे प्रशासनाला साथ देणारे असून यांनी माझ्या कार्यकाळात म्हणजेच 1 फेब्रुवारी 2024 पासून आजपर्यंत कुठलाही कठोर प्रसंग येऊ दिला नाही। हा तालुका माझ्या अविस्मरणीय राहील, अशी प्रतिक्रिया निरोप समारंभ सत्कारमूर्तींच्या वेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केले। तर नूतन पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांचे व सामान्य जनतेचे पोलीस प्रशासनाला सहकार्याची भावना व्यक्त केली। येणाऱ्या काळात सहकार्य राहू द्या, मी कायद्याच्या चौकटीत राहून उत्तम काम करीन, अशी प्रतिक्रिया यांनी मांडली। व प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले तहसीलदार यांनी माणिकराव डोके यांच्याबद्दल सांगितले की तालुक्यात कुठलाही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम केलेलं नसून त्यांनी माझ्यासोबत महसूल विभागाने व गृह विभागाने मिळून अनेक समस्या मिटवल्या आहेत। त्यांच्यात सहकार्य मला नेहमीच लाभले होते। त्यांना रात्री बेरात्री फोन केला की ते लागलीच घटनास्थळी हजर राहायचे, अशी त्यांची प्रशंसा व्यक्त केली। यावेळी विविध संघटनांकडून, सामाजिक संघटना, पत्रकार संघटनेकडून, पोलीस पाटील संघटनेकडून माणिकराव डोके, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गौंड यांचा सत्कार केला। नूतन पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांचा देवणी पोलीस स्टेशनमध्ये उत्कृष्ट काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या। त्याच्यानंतर दिवस तसे जात होते, मध्येच काही कोणी मला कोण काहीतरी बोललं किंवा काय झालं त्याला फोन करायचो। ते मला नेहमी म्हणायचे की कोण काय असेल, काय प्रॉब्लेम असेल तर फोन करा। म्हणजे एक लहान भावासारखं त्यांनी मला सांभाळलं। उदाहरण सांगतो मला, जसं की माझं वय आणि माझं वजन हे रेशो मॅच होत नाही, हे त्यांचं म्हणणं होतं। त्यासाठी नेहमी मला म्हणायचे की वजनाकडे लक्ष द्या, तुम्ही सिंगल आहात, जेवणाच्या सवयी वगैरे आपण बाहेर खातो, वडापाव खातो, या गोष्टी तुम्हाला होतात, कारण लग्न झाल्यानंतर घरी तुम्हाला जेवण भेटतं रेग्युलरली, ते व्यवस्थित असते, तर तुम्ही काळजी घ्यायची। इव्हन बघा, तुम्ही वजनाकडे लक्ष द्या, लग्न व्हायचं तुमचं व्यवस्थित पाहिजे, इथपर्यंतची काळजी त्यांनी माझी घेतली। नक्कीच अधिकारी मित्रपेक्षा सांभाळून घेणारे अधिकारी खूप कमी असतात, त्यातले डोके साहेब होते। त्यांचा निरोप समारंभ इथं जसं त्यांनी काम केलं तसंच ते भविष्यात देखील काम करतील अशी अपेक्षा करतो आणि सांगतो। माझे सहकारी गोंड साहेब, तसंच आमच्या कुटुंबातले सदस्य, सर्व पोलीस पाटील, सरपंच, पत्रकार बांधव आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, आज आपण निरोप समारंभ आयोजित केला आणि ह्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। बदली आणि बढती हे सरकारी नोकरीमध्ये एक नोकरीचा अविभाज्य भाग आहे। गेल्या 1.5 वर्षापासून 1 फेब्रुवारी 2024 पासून मी पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला। तेव्हापासून पोलीस निरीक्षक पद हे रिक्त होतं आणि अतिरिक्त चार्ज माझ्याकडे होता। जसा चार्ज घेतला तेव्हापासून जे नवीन कोणीतरी पोलीस निरीक्षक येत होतं, त्यांना बऱ्याच जणांना वाटायचं की हे पद रिक्त आहे यावर, पण माझे जी कामाची पद्धत आहे ती एकाकडून दुसऱ्याकडून तिसऱ्याला अशी माउथ पब्लिसिटी ही वरिष्ठांपर्यंत पोहोचत असते। आमचे मार्गदर्शक श्री कटेकर सर डे टू डे
आम्ही एकमेकांच्या संपर्कात असल्यामुळे कामाची पद्धत वरिष्ठांपर्यंत पोहोचायला ती मदत होते आणि पोलीस अधीक्षक साहेबांनी 1.5 वर्ष इथं पोलीस निरीक्षक पद रिक्त असतानाही दिलं नाही, त्यामुळे मला 1.5 वर्ष पोलीस स्टेशनचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. ज्यांचं स्वागत आता आपण या ठिकाणी करतो आहोत ते आमचे PI अभिषेक शिंदे साहेब, तसंच ज्यांचा निरोप आपण या ठिकाणी घेतो आहोत ते आपले सगळ्यांचे आवडते अधिकारी API डोके साहेब आणि आमचे दुसरे सहकारी PSI गौंड साहेब. या सत्कार कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आपले तहसीलदार वाडकर साहेब, VDO साहेब, तसेच सर्व मान्यवर पोलीस पाटील. आजचा कार्यक्रम एक अर्थाने आम्हाला जे अधिकारी आमच्या सोबत काम करीत आहेत 1.5 वर्षापासून त्यांना एक निरोप देण्याचा कार्यक्रम आहे. त्या दृष्टीने आम्हाला थोडं बर्डन असतं मनामध्ये, थोडी एकमेकांच्या सोबत काम केल्यानंतर आता परत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाणार, वेगवेगळे काम करणार, अशा प्रकारच्या भावना आमच्या या मनात असतात आणि अशा हा संमिश्र भावना असलेला हा कार्यक्रम आमच्यासाठी आहे. सगळ्यांनी आपल्याला डोके साहेबांबद्दल भरभरून सांगितलेलं आहे. ज्यावेळेस त्यांची इथे नेमणूक झाली त्यावेळेस मला बऱ्याच लोकांकडून विचारणा झाली की हे तर PIचं पद आहे आणि या ठिकाणी API दर्जाचा अधिकारी कसं काय दिलेला आहे. तर काही दिवसात आपल्याला डोके साहेबांनी त्यांच्या कामाची चुणूक दाखवली आणि ज्या प्रकारे त्यांनी कामं करायला सुरुवात केली तर आपोआप हे लोकांच्या मनातल्या शंका ज्या होत्या त्या आपोआप बंद झाल्या. अतिशय चांगल्या प्रकारे काम त्यांनी इन्चार्ज ऑफिसर म्हणून या ठिकाणी केलं आहे असं मी या ठिकाणी नमूद करतो. बरेच कामं त्यांच्याकडून झाली. सुरुवातीला मुख्य म्हणजे आमचं जे पोलीस स्टेशनचं कामकाज आहे आधीही चांगलं होतं, परंतु त्यात सुधारणा व्हायला लागली. जेव्हापासून डोके साहेबांनी चार्ज घेतला तर कामकाजामध्ये सुधारणा व्हायला लागली. त्यानंतर एक एक काम व्हायला सुरुवात झाली. आपल्या पोलीस स्टेशनचं नवीन इमारतीचं काम त्यांच्याच कारकिर्दीमध्ये आपण सुरू केलेलं आहे. तसंच त्या पोलीस स्टेशनच्या आवारात त्यांनी मियावाकी गार्डनचा एक नवीन कन्सेप्ट त्या ठिकाणी राबवला. तसंच एक सुंदरसं लॉन त्या ठिकाणी तयार केलं, स्वागत कक्ष तयार केला. तसंच ते पूर्ण पोलीस स्टेशनचं सुशोभीकरण केलं. अशा विविध प्रकारची चांगली कामं त्यांच्या हातून झाली आणि ही नुसती फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर नाही तर पोलीस स्टेशनचा कामाचा दर्जा देखील निश्चितपणे सुधारलेला आहे. माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा, आपल्या तालुक्याचे माझे मित्र गटविकास अधिकारी सागर वरंडेकर साहेब, निरोप मूर्ती API डोके साहेब, नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक शिंदे साहेब आणि निरोप मूर्ती गौंड साहेब आणि देवणी तालुक्यातून आलेले सर्व आदरणीय सर्व पक्षाचे सर्व नागरिक बंधू, आजचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम मी ना 2 बाजू आवर्जून मी तो उल्लेख करेन. बघा, प्रशासकीय सेवा करत असताना, जनतेची सेवा करत असताना, सेवा शब्द वापरतोय मी, सेवा करत असताना काही गोष्टी लागतात, त्याशिवाय सेवा नाही करता येत. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकी, मी 4 शब्द वापरले आवर्जून. काय होतं, आता उदाहरण मी डोके साहेबांचं सांगतोय. गेल्या वर्षभरामध्ये, आता जवळजवळ 11 महिने झाले, वर्षभरामध्ये बघा महसूल आणि गृह विभाग यांचं खूप जवळचं नातं आहे आणि दररोज संबंध येतो, कारण भांडणं दररोज होतात आणि अशी काही घटना घडली, मग ती चांगली असो अनुचित असो की 100% आमचा एकमेकांना फोन होणार म्हणजे होणार, बोलणं होणार, चर्चा होणार आणि त्याच्यावरती पुढचं सोल्युशन काढणे, पुढचं मार्ग काढणे, ही आमची दैनंदिन प्रक्रिया होती. पण एक व्यक्ती म्हणून भावलेला माणूस, बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना 2 पार्ट असतात. आता प्रशासकीय भाग म्हणजे काय, तर ते पूर्ण ऑफिस किंवा कशा पद्धतीचं डिपार्टमेंट सांभाळलं, हा एक त्यांचं, तर ते मी जवळून पाहिलेलं आहे. पण व्यक्ती म्हणून ना
पहिल्याच दिवशी जॉईन झाल्यानंतर बोलणं झालं आणि आमचा प्रश्न आला की आता मुलाला शाळेत कुठं टाकायचं. तर साहेबांना विचारलं तुम्ही कुठे हे गेलेला आहे तर म्हणजे देवणीमध्ये. चलो देवणीमध्ये टाकूया. म्हणजे हा जो एक काय होतो आत्मविश्वास एक छोट्या छोट्या बाबीमधून जो समोर येतो, जो सपोर्टिव्ह नेचर आहे बघा. मगाशीच भाषणामध्ये मी ऐकत होतो की काय होतं प्रशासकीय काम करत असताना अप अँड डाऊन्स येतात, त्यावेळेस प्रत्येकाच्या सोबत उभं राहणं आणि तेवढ्याच तळमळीनं समाजाप्रती मला काहीतरी काम करायचंय, सामाजिक बांधिलकीतून काम करायचंय, हे सर्व गुण मात्र मी आवर्जून डोकेसरामध्ये पाहिले. विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी अजित सौदागर. चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.